नमस्कार. मी डॉक्टर शोभा अरुण उंचेगावकर, औरंगाबाद. भगवान श्रीकृष्ण जन्म. सूत म्हणाले, मुनिवरांनो, मी सांगितल्याप्रमाणे सर्व घटना घडून आल्या. देवकीस जशी जशी अपत्य होत होती तशी तशी कंस त्या बालकांना दगडावर आपटून त्यांचा वध करीत होता. अशा प्रकारे देवकीचे 6 गर्भ नष्ट झाले. कालनेमीच्या 6 पुत्रांना अशा प्रकारे हिरण्यकशिपूचा शाप पूर्ण करून मुक्ती मिळाली. जेव्हा देवकी 7व्यांदा गर्भवती होती तेव्हा योगमायेने देवकीच्या गर्भाला रोहिणीच्या गर्भात स्थानांतरित केले. त्या रात्री देवकीचा गर्भपात होऊन ती मूर्छित झाली. तिला योगमायेच्या या कामाची काहीच माहिती नव्हती. त्या रात्री रोहिणीस मुलगा झाला. रोहिणी पुत्रलाभामुळे आनंदित झाली. रोहिणी वसुदेवाची द्वितीय पत्नी होती. तिच्या अपत्यापासून कंसाला कसलेही भय नव्हते. कंसाने 7व्या गर्भाचा शोध घेतला, पण त्यास काही मागोवा मिळाला नाही. याच दरम्यान देवकी 8व्यांदा गर्भवती झाली. कंसाने देवकीवरचे चौकी पहारे वाढवले. योगमाया ही यशोदेच्या गर्भात स्थित झाली. विष्णूचा अंश पृथ्वीवर अवतार धारण करणार असे निश्चित होताच आकाशातील ग्रहगण ठीक रीतीने फिरत राहिले. ऋतुगण मंगलमय होऊन शोभायमान झाले. त्यावेळी देवकी अत्यंत तेजस्वी दिसू लागली. देवकीला डोहाळे लागले तेव्हा ती कंसाला मारण्याच्या गोष्टी करू लागली. या अवतारात कोणते कार्य करणार ते सारे भगवंताने तिच्याकडून व्यक्त केले. तिला कोणाचीही भीती वाटत नव्हती. ती फारच आनंदात होती. तिचे मुख अपूर्व तेजाने तळपत होते. तिकडे विष्णूने लक्ष्मीला सांगितले, मी लवकरच यदुकुळात जन्म घेईन. त्यानंतर लगेच तू विदर्भ राजाकडं त्याची मुलगी म्हणून जन्म घे. मीच तुझे पाणी ग्रहण करेन. लक्ष्मीने मग ते मान्य केले. मग देवगणांनी, अन्य पुरुषांनी व स्त्रियांनी आपल्या शरीरात भगवान विष्णूंना धारण करणाऱ्या देवकीची रात्रंदिवस स्तुती केली. अशा प्रकारे मुनिवरांनो, 8व्या महिन्यामध्ये देवकीने यशोदेने एका पुत्रास आणि पुत्रीस जन्म दिला. भगवंताचा जन्म सर्वांना आल्हाददायक झाला. सर्व दिशा मंगलमय झाल्या. प्रचंड वायू आता शांत झाला होता. समुद्र आपल्या मंद गंभीर आवाजात वाद्य वाजवू लागला. अप्सरा नृत्य करू लागल्या. अग्नी रौद्र स्वरूप टाकून शांतपणे प्रज्वलित होऊ लागला. नारायण प्रभू जन्माला आला. त्यावेळी अभिजित नावाचे नक्षत्र होते. जयंती नावाची रात्र होती आणि विजया नावाचा मुहूर्त होता. श्रावण वद्य सप्तमीची ती रात्र. अष्टमी तिथी लागण्याचा सुमार. मध्यरात्र. बाहेर पाऊस पडत होता. सर्व जगताचा आधार भगवान श्रीहरी विष्णूचे प्रफुल्ल कमलादलासारखे मुख, चतुर्भुज रूप आणि वक्षस्थलावर श्रीवत्स चिन्ह पाहून आनंद दुंदुभी वसुदेवाने प्रसन्न होऊन भगवंताची प्रार्थना केली. देवदेवेश्वरा, आपण जरी या साक्षात स्वरूपामध्ये प्रगट झाला असलात तरी देवा, माझ्यावर कृपा करावी व हे आपलं शंखचक्र गदाधारी दिव्य रूप आपण आवरून धरावं. कारण देवा, आपण माझ्या घरी अवतीर्ण झाला आहात. याचा सुगावा कंसास लागला तर तो माझा सर्वनाश करी. त्यानंतर देवकीही म्हणाली, जो अनंत रूप आणि अखिल विश्वस्वरूप आहे, जो गर्भात स्थित असून आपल्या शरीरानं सर्व लोकांना धारण करतो, ज्यानं आपल्या मायेनं हे बालरूप धारण केलं आहे, तो देवादिदेव आमच्यावर प्रसन्न व्हावा. सर्वात्मन आपण आपल्या या चतुर्भुज रूपाचा उपसंहार करावा. भगवान राक्षसाच्या अंशापासून निर्माण झालेल्या या कंसाला
आपल्या या जन्माची वार्ता समजू नये. तेव्हा भगवंत म्हणाले, देवी, पूर्वजन्मी तूच तर पुत्राची इच्छा धरून मला पुत्ररूपानं येण्याची प्रार्थना केली होतीस. आज मी तुझ्या पोटी जन्म घेतला आहे, त्यामुळे तुझी मनोकामना पूर्ण झाली आहे. नंतर भगवान वसुदेवास म्हणाले, हे आनंद दुंदुभी, मला तू तात्काळ गोकुळात नंदपत्नी यशोदेजवळ नेऊन पोचवावे. तिला यावेळी एक कन्या झाली असेल, तिला इकडे आणावी. ती माझीच योगमाया आहे. रोहिणीला जो पुत्र झाला आहे तो तुझा अंश असून शेषावतार आहे. बलभद्र असे त्याचे नाव आहे. मी लौकिकात नंदपुत्र म्हणून गोकुळात वाढेन. हे रहस्य कंसाला कळता कामा नये. योगमाया कंसाला धडा शिकवून गगनात निघून जाईल. असे म्हणून विष्णूने आपले चतुर्भुज स्वरूप आवरून घेतले. भगवंताच्या आज्ञेनुसार वसुदेवाने बालकास उचलून एका परडीत ठेवले. ते दिव्य बालक घेऊन आता बाहेर कसे जावे याचा विचार तो करू लागला. तोच दार हळूच उघडले. योगशक्तीने कड्या कुलपे निखळली. पहारेकरी झोपले होते. वसुदेवांचे पाय न वाजवता बाहेर पडून आडमार्गाने यमुना नदी गाठली. भयंकर पाऊस पडत होता, त्यामुळे शेषनाग आपला फणा उभारून आनक दुंदुभी वसुदेवाच्या मागून चालत होता. यमुनेला पूर आला. यमुनेचा प्रवाह वेगाने वाढत होता. धीर धरून वसुदेव प्रवाहात शिरला. यमुनेचं पाणी वाढत गेलं. डोक्यावर परडी घेतलेली त्यातील भगवंताने यमुनेला आपला चरणस्पर्श हवा आहे हे ओळखले. त्याने हळूच आपला एक कोमल चरण परडीबाहेर काढला. पाण्याला तो लागताच यमुनेचे पाणी दुभंगले. वसुदेवाला वाट मिळाली. तो पैलतीरी पोहोचला. झपाझप पावले टाकत वसुदेव गोकुळात पोहोचला. नंदाच्या घरी यशोदा प्रसूत होऊन झोपली होती. कुशीत कन्या होती. वसुदेवाने आपल्या पुत्रास यशोदेजवळ ठेवले व तिची कन्या घेऊन तो मथुरेच्या बंदीशाळेत परतला. वसुदेव आत शिरताच दार अलगद बंद झाले. कड्या आपोआप बसल्या. वसुदेव त्या कन्येस घेऊन आपल्या मंदिरात आला आणि तीस देवकीच्या शय्येवर ठेवून स्वस्थ बसला. तोच ती कन्या रडू लागली. बालकाचा ध्वनी ऐकून रक्षक ताबडतोब उठले आणि देवकी प्रसूत झाली असल्याचे कंसास सांगितले. कंस धावतच त्या ठिकाणी आला आणि कंठ दाटून सोड सोड असे देवकी म्हणत असतानाही त्या अर्भकास हिसकवले आणि शिलाखंडावर आपटले. आपटता क्षणीच ती कन्या आकाशात संचार करू लागली आणि तिने आपले स्वतःचे गर्भ शरीर सोडून दिव्य शरीर धारण केले. 8 बाहूमध्ये खड्ग धारण करणाऱ्या देवीसारखी ती दिसू लागली. तिच्या तेजस्वी देहाला चंदनाचा सुगंध येत होता. निळ्या पिवळ्या वर्णाची वस्त्रे तिने परिधान केली होती. नंतर ती श्यामवर्णा मोठ्याने हसू लागली व कंसात म्हणाली, कंसा, मला फेकून काय उपयोग, कारण जो तुझा नाश करणार त्याचा जन्म झाला आहे. देवांचे सर्वस्व असलेल्या ज्याने तुझा पूर्वी वध केला होता तोच तुझा काळ आहे. एकाएकी दगडावर आपटून मला मारणाऱ्या तू स्वतःच्या नाशासाठीच माझ्यावर घाला घातला आहेस. तुझ्या अंतकाळी शत्रू तुला ओढू लागला असता मी स्वतःच्या हाताने तुझे शरीर फाडून तुझे उष्ण रक्त प्राशन करेन. असे म्हणून ती दिव्यमाला, गंध आणि भूषणे ह्यांनी युक्त आणि आकाशात देवाने स्तवन केलेली देवी योगनिद्रा कंसा समक्ष निघून गेली. आकाशगमिनी बालिकेचे शब्द ऐकताच कंस खिन्न झाला. त्याने प्रलंब, केशी इत्यादी प्रमुख असुरांना बोलावून म्हटले, प्रलंबा, महाबाहो, केशीन, धेनुका, पुतने, अरिष्ट आदी असुरगणांनो, माझं बोलणं नीट ऐका. दुरात्मा देवांनी मला मारण्यासाठी मोठा प्रयत्न चालवला आहे, पण मी वीर पुरुष आहे. मी त्यांना बिलकुल जुमानणार नाही.
ज्यावेळी इंद्राने माझ्या राज्यातील पर्जन्य बंद केला, त्यावेळी माझ्या बाणांनी विद्ध होऊन मेघांनी वृष्टी केली नाही काय? आमचे गुरु शशूर जरासंग सोडून दिले, तर ह्या पृथ्वीवरील सर्व नृपांनी माझ्या बाहुबलाने भयभीत होऊन माझ्या पुढं शिरे नमवली नाहीत काय? हे दैत्यश्रेष्ठांनो, देवांच्या विषयी माझ्या मनामध्ये अत्यंतिक घृण आहे. त्यांनी माझा वध करण्याचा प्रयत्न सुरू केला, म्हणून मला हसू येत आहे. देवकीच्या गर्भातून जन्मास आलेल्या बालकेनं हेही सांगितले की त्या माझ्या पूर्वजन्मीच्या काळाचा शत्रू निश्चयानं जन्म झाला आहे. म्हणूनच आज जन्मास आलेल्या बालकांची विशेष चौकशी करावी. ज्या बालकात विशेष रीतीचा उद्रेक दिसेल त्या बालकास ठार केलंच पाहिजे. असुरांना अशी आज्ञा देऊन कंसानं कारागृहातून वसुदेव व देवकी यांना बंधमुक्त केले. त्यास तो म्हणाला, मी आपल्या गर्भाचा व्यर्थ वध केला, कारण माझ्या नाशासाठी अलीकडे दुसराच कोणीतरी बालक उत्पन्न झालेला आहे. जाऊ द्या, आपण खेद करू नका. त्यांच्या नशिबातच ते होतं. आयुष्यात ज्याला मरण येत नाही असा कोण बरा आहे? अशा प्रकारे मुनिवरांनो, कारावासातून मुक्त केलेल्या त्या दाम्पत्यास आश्वासन देऊन शत्रू उत्पन्न झाल्यामुळे चिंताकुल झालेला कंस हा आपल्या अंतपुरात गेला. बंदीगृहातून सुटताच वसुदेवाने नंदाची भेट घेतली. नंदास पुत्र झाल्याचे समजून वसुदेवाने त्याला आदरपूर्वक शब्दात म्हटलं, ह्या वृद्धावस्थेतही आपणास पुत्रलाभ झाला, ही मोठी भाग्याची गोष्ट आहे. आपण या कंस राजाचा सारा कर भरला आहे ना, मग इथं धनवान पुरुषानं अधिक काळ थांबू नये. नंदजी, आपण गोकुळात यावं. तिथं रोहिणी झालेल्या माझ्या पुत्राचीही आपण उत्तम देखभाल करावी. जलमार्गाने गोकुळात जाताना नंद व व्रज नामक सुंदर स्थानी थांबला. तिकडच्या गोपगोपींनी बघून नंदाचे मन रमले. उत्तम स्थान पाहून नंदराजा तिथेच राहू लागला. याच वेळी वसुदेवानं पाठवलेले गर्गमुनी गोकुळात आले. त्यांनी रोहिणी पुत्राचे नाव राम आणि यशोदा पुत्राचे नाव कृष्ण असे ठेवले. जय श्री कृष्ण.